लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये मुंबई नाका गुन्हे शोध पथकानं उल्लेखनीय कामगिरी करत महामार्ग परिसरातील सोनसाखळी चोरीचा गुन्हा अवघ्या 2 दिवसांत उघडकीस आणलाय. 8 जून रोजी सायंकाळी महामार्ग बसस्थानक परिसरात ही घटना घडलेली होती. फिर्यादी बसमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं त्यांच्या पर्समधील पाकिट लंपास केलंय. या पाकिटामध्ये सुमारे 4.5 तोळे वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र होतं. तक्रार दाखल होताच मुंबई नाका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं तपासाची चक्र वेगानं फिरवली. CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आलाय. तपासादरम्यान आशा देविदास साळुंके या महिलेनं चोरी केल्याचं निष्पन्न झालंय. त्र्यंबक नाका परिसरात सापळा रचून तिला ताब्यात घेण्यात आलाय. तिच्याकडून 2,25,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आलंय. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीचे इतर गुन्ह्यांशी संबंध आहेत का याचा तपास सुरू आहे. एकूणच पोलिसांच्या तत्परतेमुळे हा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आलाय. नागरिकांनीही गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.